निर्मलभासितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम् जन्मज दुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहन करुणाकरलिङ्गम् रावणदर्पविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सर्वसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कनकमहामणिभूषितलिङ्गं मणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम् दक्षसुयज्ञविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहार सुशोभितलिङ्गम् सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवगणार्चितसेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् अष्टदरिद्र्यविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्प सदार्चितलिङ्गम् परमपदं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् त्रिशाखैः बिल्वपत्रैश्च अच्छिद्रैः कोमलैः शुभैः तव पूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् कोटिकन्या महादानं तिलपर्वतकोटयः काञ्चनं शैलदानेन एकबिल्वं शिवार्पणम् काशीक्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनम् प्रयागे माधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणम् इन्दुवारे व्रतं स्थित्वा निराहारो महेश्वर नक्तं हविष्यामि देवेश एकबिल्वं शिवार्पणम् रामलिङ्गप्रतिष्ठा च वैवाहिककृतं तथा तटाकादि च सन्तानम् एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रं च आयुतं शिवपूजनम् कृतं नाम सहस्रेण एकबिल्वं शिवार्पणम् उमया सह देवेश नन्दिवाहनमेव च
భస్మలేపన సర్వాంగం ఏకబిల్వం శివార్పణం సాలగ్రామేషు విప్రాణాం తటాకం దశకూపయోః యజ్ఞకోటి సహస్రస్య ఏకబిల్వం శివార్పణం దంతికోటి సహస్రేషు అశ్వమేధ శతక్రతౌ ఏకబిల్వం శివార్పణం రామలింగ ప్రతిష్ఠా చ వైవాహిక కృతం తథా తటాకాది చ సంతానం ఏకబిల్వం శివార్పణం एक तेरा एक मेरा विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः
सर्व शिवभक्तांना ओम नमः शिवाय, हर हर महादेव. अधिक मासाच्या आज 19वा दिवस आहे तिथी अनुसार आणि आपला पूजा प्रारंभ 18वा दिवस आहे. तरी सर्व सद्भक्तांनी या शिवमय वातावरणामध्ये आपण घरामध्ये राहून सुरक्षित राहून जप तप अनुष्ठान यज्ञ याग क्रिया करत आहात. सर्व जगद्गुरु व शिवाचार्य आपापल्या स्थानामध्ये जगत कल्याण, भारत कल्याण आणि विश्व कल्याणार्थासाठी अनुष्ठान, होम, हवन इत्यादी कार्य त्यांच्या पद्धती अनुसार त्यांनी करत आहेत. आणि मंदिरात सर्व पुजारी म्हणा गुरुवर्य लोकांनी आपापले पूजा याच्यामध्ये भारत आणि समाजामध्ये शांती समाधान कोरोना महामारी लवकरात लवकर निवारण व्हावा म्हणून त्यांनी आपला योगदान देत आहेत. सर्व आता एकटेच नव्हे तर दोघेच नव्हे तर सर्वजण मिळून आपण या संकटापासून दूर व्हायचं आहे. हा संकटाला दूर करायचा आहे. म्हणजे भक्तगण घरामध्ये बसून शिवरुद्राभिषेक श्रवण करतील. आपले कुलदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदैवत यांच्या नामस्मरणानं आपला घर, आपल्या आजूबाजू परिसर त्यांनी स्वच्छ करतात. म्हणजे मंत्रोपचारानुसार आणि गुरुवर्य लोक मंदिरात पूजा प्रारंभ करून त्यांचं तिथे अनुष्ठान म्हणा महायज्ञ महारुद्राभिषेक त्यांनी करतात. शिवाचार्य लोकांनी आपापल्या मठामध्ये आणि स्थानामध्ये पूजा व अनुष्ठान करून जनकल्याणार्थ आणि विश्व कल्याणार्थ आणि भारत कल्याणार्थासाठी योगदान देत आहेत. तसेच सर्व पंच जगद्गुरु आपले आपले स्थानामध्ये मठामध्ये राहून त्यांनी भारत कल्याणार्थ आणि विश्व कल्याणार्थ जनकल्याणार्थासाठी जप तप अनुष्ठान इष्टलिंग महापूजा व आशीर्वचनाचा कार्यक्रम जगद्गुरुवर्यांचा आहे. तर भक्त लोकांनी या शिवमहिमा पेज जे आहे तो सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. तर या सर्व सद्भक्तांनी आपापले नातेवाईक म्हणा मित्रमंडळी म्हणा त्यांना सांगायचं आहे की शिवमहिमा जो पेज आहे हा सर्वधर्म समभाव या उद्देशाने त्यांनी सर्व कार्य करत आहेत. या याच्यामध्ये कोरोना महामारीमध्ये सर्वजण घरातच राहून सुरक्षित राहून आपापले नातेवाईक म्हणा किंवा कुटुंबामध्ये लोक सर्वजण सहकुटुंब सहपरिवारांनी मिळून आपल्याला शिवरुद्राभिषेक बघता येईल किंवा घरात बसून करता येईल किंवा श्रवण करता येईल. ज्यावेळी आपल्याला संकट येतो त्यावेळी आपण निवारणासाठी प्रार्थना करतो. हा पूर्ण आता जगालाच लागलेला आहे. म्हणून आपण घरामध्ये बसून सुरक्षित राहून जेवढा आपल्याला कार्य आहे तेवढाच आपण बाहेर निघून आपला कार्य करायचं आहे. आणि सायंकाळी 5 ते 6 या दरम्यान श्री गणेश याग, श्री विष्णू याग आणि श्री लक्ष्मी याग, श्री कुबेर याग, श्री मृत्युंजय स्वामींचा याग असतो आणि तो महायाग म्हटला जातो. या महायागामध्ये कुठल्या भक्तांना नाव द्यायचं असेल तर त्यांनी श्री महेश स्वामी यांच्याकडे नाव द्यायचं आहे. तर या कोरोना महामारीमध्ये आपल्याला एक चांगलंच झालेलं आहे. म्हणजे काय झाला तर आपण एका टायमाला आपले पत्नी मुलं किंवा आई वडील बंधू भगिनी यांच्या समवेत बसून पूजाला कुठेही बसता येत नव्हतं. तर आपण आता मोबाईल चालू करून आपण सहकुटुंब आणि सहपरिवार समेत पूजा आपण लाईव्ह बघू शकतो. जेव्हा आपण लाईव्ह बघत असतो तेव्हा आपल्या मुखातून आपोआपच मंत्रोपचार व्हायला सुरुवात होतात. आता लिंगाष्टक चालू झाला तर आपल्या मुखातून लिंगाष्टक म्हणायला चालू होतो आणि शिवाष्टोत्तर शतनामावली चालू झाला तर मुखातून ओम शिवाय नमः हा मंत्रोपचार प्रारंभ होतो. म्हणून सर्व कुटुंब आणि समवेत आपण या पूजामध्ये सहभागी घ्यायचा आहे. तरी सर्व भक्तगण सहभागी होत आहेत. तर या भक्तांनी आपला अजून कार्य वाढवायचं आहे की आपल्या समोरच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांना सांगायचं आहे शिवमहिमा हा पेज जो आहे आपणही बघा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा. का शिवभक्त आणि महादेवाचे भक्त खूप जण आहेत त्यांना तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि हा जो आहे हरिहरामध्ये आपण पूजा प्रारंभ करायचा आहे. आज वार बुधवार आहे, षष्ठी तिथी आहे.
सर्व भक्तांनी आज पूजेचा आनंद व लाभ घ्यायचा आहे. जे यजमान आहेत पूजेला आज बसणारे, त्यांनी जसं आम्ही इथं सांगत जातो तसं आपण तिथं घरी बसून पूजा करायचं आहे. जर घरी बसून पूजा जरी केलं नाही तरी चालेल. हा जो पूजा होतो हा सर्व भक्तासमवेत होतो. जे भक्त नाव देते त्यांच्या वतीनंच हा पूजा आहे. हा भारत कल्याणार्थ, जन कल्याणार्थ, विश्व कल्याणार्थासाठी जो संकल्प केलेला आहे तो हा सर्व भक्तांच्या नावानेच होत आहे. तरी आपण घरी फक्त बसून ओम नमः शिवाय हा मंत्रोपचार करायचा आहे. सहकुटुंब सहपरिवार. ज्याच्या वेळी आम्ही तुम्हाला सांगेन की कुटुंबामधले सर्वजण नाव घ्या, गोत्र घ्या, कुलदेवता घ्या आणि कुलगुरूचं नाव घ्या, तर त्यावेळी तुम्ही तो घ्यायचा आहे. आता पूजा प्रारंभ होतो. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गं गणपतये नमः. ओम पंचाननमुखोद्भूतान् पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरुन्. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. प्रथमतः आपले मातृ पितृ बंधू बळग कुलदेवतेला नामस्मरण करायचं आहे आणि आता पूजा प्रारंभ होणार आहे. तरी सर्व सद्भक्तांनी ओम नमः शिवाय हा मंत्राचा आपण जप करायचा आहे. आता हे जे पात्र आहे कलश, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे. गंगेला आव्हान करून घ्यायचं आहे. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम गंगा मातायै ते नमो नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. गंगा माता की जय, गंगा मैया की जय. त्या कलशाच्या मध्ये तांब्यामध्ये 2 दाणे अक्षत व्हायचा. ओम गंगायै ते नमो नाट्य. ओम गंगायै ते नमो नमः. आता त्याच्यातील फुलं किंवा एक पळे घेऊन सर्व पूजा साहित्यावर पाणी प्रक्षोभण करायचं आहे. ओम अपशरपंतु ये भूताय भूतादर लोक शिवाज्ञयान्. ओम नमः शिवाय. आता यजमानांनी स्वतः आपल्या मस्तकावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि आता 3 वेळा डाव्या हातानं उजव्या हातात जल घ्यायचं आणि होठाला स्पर्श करून खाली सोडायचा. ओम ऋग्वेदाय स्वाहा. ओम यजुर्वेदाय स्वाहा. ओम सामवेदाय स्वाहा. ओम अथर्वणवेदाय नमः. अपस्पृश्य नेत्रस्पर्शं कृत्वा हस्तपूजामहं करोमि. आता चौथ्यांदा हात धुवायचा आणि हात धुतल्यानंतर डोळ्याला पाणी लावून घ्यायचा आणि हातामध्ये जल धरायचा आणि 2 दाणे अक्षत त्याच्यात ठेवायचा आणि सुहासिनींनी यजमान त्यांच्या हाताखाली हात लावायचा आहे असे. आणि आता संकल्प प्रारंभ होत आहे. हर ओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमानस्याद्य ब्रह्मण द्वितीय प्रार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवन्तरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भारतवर्ष भरतखण्डे मेरोर दक्षिण दिग्भागे श्रीशैलस्य पश्चिम प्रदेशे महाराष्ट्र प्रदेशे पुण्य प्रदेशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवाहन श्रीशके 1942 चार्वरी नाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतु अधिक अश्विन कृष्ण पक्षायाम् एवं गुण विशेषण विशिष्टायां रोज बुधवासरे पंचम्यां तिथौ रोहिणी नाम नक्षत्र व्यतिपात योग तैतिल नामकरणम् एवं गुण विशेषण विशिष्टायां अष्टषष्टि लिंग समये च
सर्व सद्भक्तांनी जसं आम्ही म्हणतो तसे आपण म्हणायचं आहे. मम आत्मनः श्रुती स्मृती वेदोक्त पुराणोक्त आगमोक्त शास्त्रोक्त सर्व संपद इच्छित मध्ये कुलदैवत स्थानदैवत ग्रामदैवत इष्टदैवत सर्व ऋषीमुनी गुरुवर्याणां कुलगुरु दीक्षागुरु चरणमध्ये शिरसाष्टांग नमस्कार करोमि. मम यजमानस्य नामनस्य आपलं आपलं संपूर्ण नाव घ्यायचं आणि गोत्र घ्यायचं आहे. मम यजमानस्य नामनस्य इति विश्वकल्याणार्थ भारत कल्याणार्थ जन कल्याणार्थ प्रीत्यर्थे यजमानपद पूजा अहम मम गृहमध्ये वास्तुदोष शरीरपीडा सर्वद्वेष सर्वक्लेश सर्वपीडा सर्वदुःख निवारणार्थम उत्तमोत्तमः आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम इति संकल्प सिद्ध्यर्थ श्रावणमास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिति पिंपरी चिंचवड पुणे सुसंस्थित नामनस्य संस्थापकाध्यक्ष श्री महेश स्वामी सहकुटुंब सहपरिवारस्य मित्र बंधु ಬಳಗ इत्यादि सामाजिक धार्मिक आध्यात्मिक पूजां करोमीश इति संकल्प सिद्ध्यर्थ अहम भारत कल्याणार्थ विश्व कल्याणार्थ जन कल्याणार्थ प्रीत्यर्थे अहम अधिक मास निमित्त श्रीश्वरुद्राभिषेक अहम श्री गणेश याग श्री विष्णु याग श्री लक्ष्मी याग श्री कुबेर याग श्री मृत्युंजय महायागस्य प्रीत्यर्थे भारतोपरि आगत सर्व संकष्ट सर्व पीडा सर्व दुःख निवारणार्थम परिहारार्थम इति संकल्प सिद्ध्यर्थ अहम सर्वे जनाः सुखिनः सन्तु इति संकल्प सिद्ध्यर्थ अहम मम मह्यम पूजां करिष्ये. आता जो संकल्प आहे खाली सोडायचा आहे. ओम सुशांतिर्भवतु सन्मंगलानि भवन्तु बृहन्तु दीर्घमायुः. आणि हे संग सोडल्यात 2 थेंब पाणी घालून हात धुवून घ्यायचा आहे स्वच्छ. ओम भूर्भुवः स्वाहा सुशांतिर्भवतु सन्मंगलानि भवन्तु दीर्घमायुः. आता जो पाण्याचं तांब्या आहे तांब्यामध्ये फूल घ्यायचं. फुलं घेऊन 10 दिशांना पाणी शिंपडायचं आहे. ओम पूर्वेंद्राय नमः. ओम पश्चिमे वरुणाय नमः. ओम दक्षिणे यमाय नमः. ओम उत्तरे श्री कुबेराय नमः. ओम आग्नेय अग्निदेवताय नमः. ओम वायु वायुदेवताय नमः. ओम नैऋत्य नैऋत्यदेवताय नमः. ओम ईशान्य ईशान्यदेवताय नमः. ओम ऊर्ध्वदिशाय त्वं ब्रह्माय नमः. ओम पृथिव्ये नमः. ओम भूमातायै ते नमो नमः. आता एक फुलं घ्यायचं. त्या फुलाला भस्म गंध अक्षता लावून घ्यायचा आहे आणि पृथ्वीवर ठेवायचा आहे. ओम महाकूर्माय नमः. ओम श्री विष्णवे नमः. विष्णु लक्ष्मी भगवान की जय. आता दिवा किंवा समय त्याच्याकडे बघून आपण जल वाहायचं. जल झाल्यानंतर हळदी कुंकू लावायचा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. आता आपला काम क्रोध लोभ मद मत्सर अहिंसात्मक म्हणजे हिंसात्मक जे आहे निवारण व्हावा म्हणून अग्निदेवतेला प्रार्थना करायचा आहे. हात जोडून नमस्कार करा. ओम शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदां
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते, दीपज्योति नमोस्तुते. आता दिव्याचा पूजा झाल्यानंतर तो दिवा आणि अगरबत्ती दाही दिशांना दाखवून घ्यायचा आहे. ओम स्वप्रकाशो महादेवः सर्वान्तस्तिमिरावः सभायामन्तरं ज्योतिर्दीपोऽयं प्रतिगृहीतां दीपमाग्रापयामि दीपं दर्शयामि. अगरबत्ती आणि दीप हे केल्यानंतर घंटानाद आणि शंखनादानं घरामध्ये श्रावयामि. शिवशंभुनाथाय नमो नमः, भोलेनाथाय नमो नमः, उमामहेश्वरेभ्यो नमो नमः. प्रथमतः आता श्री गणेश पूजा प्रारंभ होत आहे. ओम गम गणपते नमः मनामध्ये मंत्र म्हणायचा आहे. ओम गम गणपते नमः. हर ओम प्रणम्या शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायु कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत. संवत्सरेण सिद्धिश्च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो वीरमाहेश्वरभ्यश्च लिखित्वा यः समर्वेद तस्य विद्या भवेत् सर्वां गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णं. श्री गणपति गजानन भगवान की जय. श्री विघ्नेश्वर भगवान की जय. श्री अष्टविनायक भगवान की जय. श्री रिद्धि सिद्धि विनायक भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री गणपती पूजा झाल्यानंतर श्री गंगा मातेचा आता पूजा. ओम वनस्पतिरसोपेदं दाढ्यधूपोत्तमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं ग्रापयामि धूपं दर्शयामि. ओम सुप्रकाशो महादेव सर्वान्तस्तिमिरावः सभायामन्तरं ज्योतिर्दीपोऽयं दीपमाग्रापयामि. ओम नैवेद्यं षट्सोपेदं नानाक्षसमिदं दलिक्षीरोदोपेदं नैवेद्यं प्रतिगृहीतं नैवेद्यान्ते भवपाणिं समर्पयामि. ओम गणविषयाय ते नमो नमः. सकल संकष्ट निवारणां परत्यर्थ श्री विघ्नेश्वर भगवान की जय. आता या कोरोना महामारीमध्ये हा विषाणू जो आहे लवकरात लवकर संपुष्टात यावा म्हणून श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे संस्थापक व अध्यक्ष श्री महेश स्वामी यांचे मित्रमंडळी व सहकुटुंब सहपरिवाराने खूप संघर्ष करत आहात. त्यांनी कष्ट घेत आहात. याच्यामध्ये त्यांनी सर्व धर्म समभाव या उद्देशाने काम करत आहेत आणि करत सुद्धा आहेत. याच्यामध्ये फक्त वीरशैव किंवा असं त्यांनी केलेलं नाहीये. सर्व समाजामध्ये त्यांनी महादेवांचे भक्त, विष्णू लक्ष्मीचे भक्त या उद्देशाने सर्वांना त्यांनी घेऊन हा पूजा प्रारंभ केलेला आहे. हा जो रुद्राभिषेक आहे किंवा हा जो यज्ञ आहे भारत कल्याणार्थ आणि विश्व कल्याणार्थ आणि जनकल्याणार्थासाठी आहे. काय आहे याच्यामध्ये कम ते कम 6 ते 7 महिने कोणापाशीही काम याच्यामध्ये असलं तरी सुद्धा पगार कमी आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना आता श्री शंभू महादेवांचा कृपाशीर्वाद व्हावा म्हणून त्यांनी आपल्या घरी बसल्या ठिकाणीच शिवरुद्राभिषेक व श्री विष्णू व महालक्ष्मी याग जो आहे हा महायाग आहे. ज्या भक्तांना या महारुद्राभिषेकामध्ये म्हणा किंवा या महायागामध्ये आपल्याला नाव द्यायचं आहे त्या सर्व सद्भक्तांनी श्री महेश स्वामी यांच्याकडे नाव द्यायचं आहे. का श्रावण मास जो आहे प्रत्येक वर्षामध्ये येतो, पण अधिक मास जो आहे 3 वर्षातून एकदा येतो. म्हणून आपल्याला जेवढा आपलं पुण्य प्राप्त करून घेता येईल त्या अधिक मासामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. या याच्यामध्ये साक्षात श्री विष्णू व लक्ष्मी यांनी पृथ्वीवर असतात. का म्हणजे हे मास जो आहे जसं महादेवांना श्रावण मास आहे तसं विष्णू आणि लक्ष्मींना हा मलमास आणि पुरुषोत्तम मास म्हणतात. जे जप तप करते त्यांना पूजा प्रारंभ याच्यामध्ये त्यांना खूप आशीर्वाद मिळतो.
तरी सर्व सद्भक्तांनी हा शिवमहिमा जो पेज आहे तो सर्वांपर्यंत शेअर करायचा आहे, आपले मित्रमंडळी व नातेवाईकापर्यंत, आणि सर्वांना सांगायचं आहे की आपणही सुद्धा पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आता श्री गणेश पूजा आणि कलश पूजा झाल्यानंतर आता पंचब्रह्म मंत्राने जलाभिषेक प्रारंभ होत आहे. ओम श्री गुरुभ्यो नमो नमः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. हरः ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः. भवे भवेनादि भवे भवस्वां भवद्भवाय नमो वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो काराय नमो कलविकर्णाय नमो भरविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमो सर्वभूतगमनाय नमो नन्मनाय नमः. ओम अघोरे भूतघोरे घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्त्रुद्ररूपेभ्यः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तो सदा शिवोमिति पंचब्रह्ममन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि. श्री भोलेनाथ भगवान की जय. श्री शंभुनाथ भगवान की जय. श्री मृत्युंजय स्वामी भगवान की जय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् भस्मपरिकल्पयामि. ओम परमानंद सौरभ्यं परिपूर्णदिगन्तरं गृहाण परमं गन्धं कृपया परमेश्वर. ओम अक्षतां धवलां दिव्यस्थिरतण्डुलमिश्रितान् अर्पयामि. महाभक्त्या प्रसीद परमेश्वर. दिव्यक्षतां धारयामि. ओम तुर्यवन संभोधं नानागुण समन्वितमानंद स्वरूप पुष्पमुग्रीतामिदमुत्वम् इति नानाविध परिमळ पुष्पाणि समर्पयामि. वनस्पतिरसोपेतो गन्धाढ्योपोत्तमः प्रतिगृहीतां धूपमाग्रापयामि. धूपं दर्शयामि. सर्वान्तस्तिमिरावासवायुन्दरं ज्योतिर्दीपोऽयं प्रतिगृहीतां दीपमाग्रापं दीपं दर्शयामि. ओम शर्करादिनिवेद्यं नित्यं ध्यायन्ति शर्करादिनिभवपाणिं समर्पयामि. ओम सुशान्तिर्भूतसन्मङ्गलानुदीर्घमायुः. ओम नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणी पतये ते नमो नमः. शिवनमस्कारं करोमि. श्री एकादश रुद्रगण भगवान की जय. आता पंचब्रह्म मंत्र झाल्यानंतर षोडशोपचार पूजा प्रारंभ होत आहे. पहिला श्री शंभू महादेव उमा महेश्वर यांना गंगा मातांना आसन दिलेले आहे त्यांना विराजमानासाठी. आता त्यांना षोडशोपचार पूजा प्रारंभ होत आहे. ओम यद्भक्तिलेश संपर्कात् परमानंद संभवः तस्मै ते चरणाब्जाय पाद्यं शुद्धाय कल्पये. ओम शिवाय नमः. पाद्यं समर्पयामि. ओम तापत्रयहरं दिव्यं परमानंद लक्षणं तापत्रय विनिर्मुक्ते तवार्घ्यं कल्पयाम्यहम्. ओम शिवाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. ओम वेदानामपि वेदाय देवानां देवतात्मने आचमनं कल्पयामि. शुद्धानां श्रुतिहेतवे. ओम शिवाय नमः. आचमनीयं समर्पयामि. ओम सर्वकालुष्यहीनाय परिपूर्ण सुखात्मने मधुपर्कं महादेव कल्पयामि. प्रसीद मे. ओम शिवाय नमः. मधुपर्कं समर्पयामि. ओम आप्यायस्व समेत ते विश्वतः सोमृष्ण्यं भवावाजेश संगते. ओम शिवाय नमः. क्षीरेण स्नापयामि. ईशानन्द्रेण शुद्धोदकेन स्नापयामि. ओम दधिक्रामणो आकाशं जिष्णोरस्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरप्राण आयुषी तारिशदम्. ओम शिवाय नमः. गद्ना स्नापयामि. तत्पुरुषमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि. ओम शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो वत्सवितोत्तनातो छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यशरश्मिभिः. ओम शिवाय नमः. कृतेन स्नापयामि. अघोरमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि. ओम मधुवातारुताय देवदक्षरन्ति सिन्धवमादिर्न सन्तोषति मधुनक्तमुतोषतो मधुमत्पार्थिवमृजः. मधु देवरस्तु न पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमामस्तु सूर्यमादिर्गावो भवन्तु नः. ओम शिवाय नमः. मधुना स्नापयामि. वामदेवं मधुरेण शुद्धोदकेन स्नापयामि. ओम स्वादोपस्वदिव्याय जन्मने स्वादरिन्द्राय स्वहवितो नामे स्वादरिमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमामदाभ्यः. ओम शिवाय नमः. शर्कराय स्नापयामि. सद्योजातमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि. हर शम्भुनाथाय नमः. भोलेनाथाय ते नमो नमः. ओम परमानंद बोधाब्धमुग्निजमूर्ते सांगोपांग स्नानं कर्पयामि. प्रसीद मे. शुद्धोदकेन स्नापयामि. हर शंभुनाथाय नमः. नीलकंठाय ते नमो नमः. ओम रुद्र रुद्र महारुद्र श्री रुद्राय ते नमो नमः. सकल सद्भक्तान् सर्वकष्ट निवारणं श्री भोलेनाथाय ते नमो नमः.
आता शिवरुद्राभिषेक प्रारंभ होत आहे. आज पूजेला बसलेल्या यजमानांनी पहिला श्री शंभू महादेव व पार्वती उमा महेश्वर यांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून नमस्कार करून त्यांना आवाहन करून घ्यायचं आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् भस्मपरिकल्पयामि. ओम ददारन्द्रादित्योचाङ्कुरिग्ने श्री शम्भुनाथाय ते नमो नमः. मोक्षतोयेन स्थापयामि. हे शम्भुनाथ भोलेनाथाय ते नमो नमः. श्री भोलेनाथ भगवान की जय. आता श्री रुद्र प्रारंभ होत आहे. आज जे पूजाला यजमानांनी घरामध्ये बसलेले आहेत त्यांनी जलधारा म्हणजे हा तांब्या आणि चमचा आहे आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि त्याला सोडून एक कळशी आपल्याला पाणी साहित्य बाजूला ठेवायचं आहे. आणि आता ओम नमः शिवाय म्हणत आपण जप करायचा आहे. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. अथ श्री रुद्र प्रारंभः. अथ श्री रुद्राध्याये नमः अभिषेकः. हरः ओम अस्य श्री रुद्रस्य प्रश्नस्य अनुष्ठुप छन्दः. अघोर ऋषिः संकर्षण मूर्ति स्वरूप यो साभादित्य परम पुरुषस्य एष रुद्रो देवता. अग्निक्रतुचर माया मृष्टिकायागुं शतरुद्रीय जपाभिषेकयोर विनियोगः. ओम सकलस्य रुद्राध्यायस्य श्री रुद्रो देवता. एका गायत्री छन्दः त्रिस्त्रोऽनुष्टुभस्तिस्रः पङ्क्तयः सप्तानुष्टुभो द्वे जगत्यो श्री परमेश्वरीर्षिः श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थे कुलदैवता स्थानदैवता ग्रामदैवता इष्टदैवता सर्वगुरुवर्याणां प्रीत्यर्थे शतरुद्रीय जपेभिषेके च विनियोगः. आता जे पूजेला बसलेले यजमानांनी आहेत आम्ही जसे आता करन्यास आणि अंगन्यास करतो तरी आपण हे करायचं आहे. अथ करन्यासः. ओम अग्निहोत्रात्मने अंगुष्ठाभ्यां नमः. ओम दर्शपूर्णमासात्मने दर्शनीभ्यां नमः. ओम चातुर्मासात्मने मध्यमाभ्यां नमः. ओम निरुडपस्मन्दात्मने अनामिकाभ्यां नमः. ओम ज्योतिष्ठोमात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः. ओम सर्वकरत्वात्मने करतल करपृष्ठाभ्यां नमः. अथ हृदयादिन्यासः. ओम अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः. दर्शपूर्णमासात्मने शिरसे स्वाहा. चातुर्मासात्मने शिखाय वषडा. ओम निरुडपस्मन्दात्मने कवचाय हुं. ओम ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय वषडा. ओम सर्वकरत्वात्मने अस्त्राय पटा. ओम भूर्भुवस्सु वरोमिति दिग्बन्धः. अथ ध्यानम्. आपातालनभस्थलान्त भुवन ब्रह्माण्डमाविस्फुर ज्योतिस्फाटिकलिङ्गमौळि विलसत् पूर्णेन्दुवान्तामृतैः. अस्तोकाप्लुतमेकवारमनिशं रुद्रानुवाकाञ्जपन् ध्यायेदीप्सितसिद्धये ध्रुवपदं विप्रोऽभिषिञ्चे शिवं. ब्रह्माण्डव्याप्तदेहा भसितैः मरुचा भासमाना भुजङ्गैः. कण्ठे कालः कबरदः कलितशशिकलाश्चण्डकोदण्डस्ताः. रक्षा रुद्राक्षभूषा सुललितविभवा शाम्भवा मूर्तिभेदा. रुद्राश्रे रुद्रसोक्तप्रकटितविभवा न प्रयच्छन्तु सौख्यं. शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णचिदानन्दं सदा शिवमहं भजे. ओम शञ्च मे मयश्च मे प्रियं च मे अनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वशश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. आता शिवरुद्राभिषेक प्रारंभ झालेला आहे तर आपण आता जलधारा प्रारंभ करायचा आहे. धरून आपण मनामध्ये ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करायचा आहे किंवा जोराने म्हटलं तरी चालेल. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असे मंत्रोच्चार म्हणत आपण जलधारा धरायचा आहे.
श्री गुरुभ्यो नमः। श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। अथ श्री रुद्र प्रारंभः। अथ श्री रुद्राध्याये नमः अभिषेकः। हरः ओम नमो भगवते रुद्राय। हरः ओम नमस्ते रुद्रमन्यभूतोदिशभे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यां मुदते नमः। या तेषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवा शरव्याय तवतया नो रुद्रमणय। या ते रुद्रशिवातनोरघोरा पापकाशिनी। तया निस्तनुवासन्तमया गिरिशन्ता विजागशीः। या विशुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवां गिरित्रतां गुरो। माहे पुंसे पुरुषं जगद। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्च वदामसे। यथा नः सर्वमि जगदैक्ष्मगुं सुमना सदा। अभ्यवोचदधिवक्ता प्रथमो देव्योऽभिषेक। ऐङ्गुश्च सर्वान् जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः। असो यस्ताम्रोऽरुणौत बभ्रुसो मङ्गलः। ये चैमागुं रुद्राविदो दक्षस्त्रिता सहस्रशो वैशाखं हेडैमहे। असो यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनं गोपादृशन्नदृशन्नुदहार्यः। उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयात्तिनः। नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वानो हन्तेभ्यो करं नमः। प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोराग्निर्योर्जां। याश्चते हस्ते शवः पराता भगवो वप। अवतत्य धनुस्त्वगुं सहस्राक्षशतेषुधे। निशिते शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव। व्यज्यं धनुकपर्दिनो शल्यो बाणवागुमुतान्। अनेशन्नस्य शवाभुरस्य निशङ्गरिः। याते हेतिर्मिडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज। नमस्ते अस्त्वायुधाय नागताय धृष्णवे। उभाभ्यां मुदते नमो बाहुभ्यां तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मान् उर्णक्तु विश्वतः। अथो यशिस्तभारे अस्मन्निधेहितं शम्भवे नमः। नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरुषाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। प्रथमो नमः। ओम नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाञ्चपतये नमो नमो रक्षभ्यो ऋकेशभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्मिञ्जराय तुषीमते पथीनां पतये नमः नमो बभृषाय विव्याधिन्यान्नानां पतये नमो नमो हरिकेशायोपविधिने पुष्टानां पतये नमो नमो भवश्यहेते जगतां पतये नमो नमो रुद्राय तथाविने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय अन्त्याय उपनानां पतये नमो नमः रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वायुस्कृताय औषधीनां पतये नमो नमः उच्चैर्घोषाय कृन्दयते भक्तीनां पतये नमो नमः कृष्णविताय धावते सत्त्वानां पतये नमः इति द्वितीयो नमः। ओम नमः सहमानाय निव्याधिनव्याधिनीनां पतये नमः कगभाय निषङ्गणे स्तेनानां पतये नमो नमः निषङ्गणाय शुचिमते तस्कराणां पतये नमो नमः वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो नीचैरवै परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकादिभ्यो जगागुं सद्भवमुष्णतां पतये नमो नमः सिमद्भरक्तं चरद्भ्यः प्रवृतानां पतये नमो नमः उष्णीशिने गिरिचराय कुरुञ्चानां पतये नमो नमः युष्मद्भो धन्वादिभ्यश्च वो नमो नमः धन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नमः यच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमः नमोश्चाद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नमः आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमः नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः इति तृतीयो नमः। ओम नमः व्याधिनेभ्यो विविध्यन्तिभ्यश्च वो नमो नमः उगुणाभ्यस्त्रिगुं मदीभ्यश्च वो नमो नमः घृत्सेभ्यो घृत्सपतिभ्यश्च वो नमः नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमः नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महाभ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथीभ्यो रथेभ्यश्च वो नमः नमो रथेभ्यः रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यश्च वो नमः नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः सक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमः नमः कुञ्चिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः शुकुरुद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमः मृगैभ्यश्वनीभ्यश्च वो नमः नमः श्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः इति चतुर्थो नमः।
ओम नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपते च नमो नीलग्रीवाय च नीलकण्ठाय च नमः कपर्दिने युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिष्टाय च नमो वीडष्टमाय च सुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो रुद्धाय च संरुध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः शवे च जिराय च नमः शीघ्रियाय च शिभ्याय च नमो ऊर्म्याय च वस्वन्याय च नमः स्रोतश्चाय च द्विप्याय च इति पंचमो नमः ओम नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च अपगल्भाय च नमो जघन्याय च बुद्न्याय च नमः स्वभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षम्याय च नमो उर्वर्याय च खल्याय च नमो श्लोक्याय च अवसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः स्रवाय च प्रतिस्रवाय च नमः शिषेणाय च शुरताय च नमः शूराय च विन्दते च नमो वर्मिणे च वरुतिने च नमो बिल्विने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च इति षष्ठो ओम नमो दुन्दभ्याय च अनन्याय च नमो दुष्णवे च प्रमुषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे च श्रुतिमते च नमः तीक्ष्णे शवे च आयुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च उत्थ्याय च नमः काट्याय च निप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च विशन्ताय च नमो कोप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमो इन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च इति सप्तमो नमः हरः ओम नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च रुणाय च नमः नङ्गाय च पशुपते च नमः उग्राय च भीमाय च नमः अग्रेवदाय च दूरेवदाय च नमः अन्त्रे च अनीयसे च नमः वृक्षभ्यो ऋकेशभ्यो नमस्ताराय च तारकाय च नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च महेस्कराय च नमः शिवाय च शूद्राय च नमः तीर्थाय च पुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय च उतरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः षष्ठ्याय च भिन्याय च नमः शिखत्याय च प्रवाह्याय च इत्यष्टमो नमः ओम नमः हिरण्याय च प्रपत्याय च नमः किंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुरस्ताय च नमः गोष्ठाय च गुरियाय च नमः तल्प्याय च गेयाय च नमः काट्याय च गौरष्ठाय च नमः हृदयाय च निष्प्याय च नमः पाकंसव्याय च रजस्याय च नमः शिष्टाय च हरित्याय च नमः रप्याय च रप्याय च नमः उर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशब्दाय च नमः पौर्वाणाय च भिघ्नते च नमः खिदते च प्रखिदते च नमो वक्किलिके भो देवानागमृतेभ्यो नमो वीक्षणके भो देवानागमृतेभ्यो नमो विचुनके भो देवानागमृतेभ्यो नमः अनिरते भो देवानागमृतेभ्यो नमः अविवत्के भो देवानागमृतेभ्यः इति नवमो नमः ओम द्रापेन्दसस्पते दरिद्रं नीललोहिताय येषां पुरुषाणां येषां पशूनां महाभीरमारोमो येषां किञ्चनामुदां याप्ते रुद्रशिवा तनुशिवा विश्वावेशिजे शिवा रुद्रस्य वेशिजी तया नो मृडजीवसे इमागं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रवरामहे मुद्यं यथा नस्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन् अनातुरं मृडानुरुद्रोतनो मयस्फुर्दे क्षयद्वीराय नमसाय देवदें यच्छं च योश्च मनुराय जे पिता तदस्यां तव रुद्रप्रणीतो मानो महन्तमुत मानो अर्भकं मानुक्षन्तमुत मानुक्षितं मानोधिपितरं मोदमातरं प्रियामानस्तर्वरुद्ररीर्षः मानस्तो केतनयमानायुषिमानो घोषिमानो अश्वेश्वरीर्षः वीरान्मानो रुद्रभामितो दिशुन्दो नमसाय देवते आराप्ते गोपनातो पुरुषग्ने क्षेद्वीराय स्मनमस्मेते अस्तु रक्षा च नोऽधी च देवप्रियधा च न शर्म यच्च दुबराः स्त्वये श्रुतं गर्तसदं दिवानं मृगन्न भीमोपहत्नमुग्रं मृडाजरिद्रे रुद्रस्तभानुवान्यं च अस्मिन् रूपं दुःसेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्णक्तो परित्वेषस्य दुर्मद्रगायोः अवस्थिरा मगोद्भ्यस्तनुष्यमिडवस्तोकाय तनयाय मृडयं युधिष्ठमशवतमशिवोनस्सुमना भव परमे रक्षायुधं निधाय कृत्तिमोसनागिर्पिनाकं बिभ्रदागैः विकिरित विलोहिता नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रकं हेतयोन्यमस्मन्योपन्तताः सहस्राणि सहस्रदा बाहोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृते इति ओम सहस्राणि सहस्रशरिद्रादिभूम्यां तेषां सहस्रयोजनधन्वानि धर्मसे अस्मिन् महत्रणवे अन्तरिक्षे भवारे तेषां सहस्रयोजनधन्वानि धर्मसे नीलग्रीवाशितिकण्ठाः शर्वालक्ष्माचराः तेषां सहस्रयोजनधन्वानि धर्मसे नीलग्रीवाशितिकण्ठा दिवगमृतरोपसृताः तेषां सहस्रयोजनधन्वानि धर्मसे वृक्षेषु सस्मिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः तेषां सहस्रयोजनधन्वानि धर्मसे भूता
देवतानामधिपतिशकासकवर्धिनः तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे अन्येषु विद्यन्ते पात्रेषु विविधोजनान् तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे पथां पथि रक्षय लभ्रदायुधः तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे ये तीर्थानि प्रचरन्ति सुखावन्तो निषङ्गणः तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे नमोऽर्धेभ्यो ये पृथिव्यां ये अन्तरिक्षे ये दिवे येषामन्नं वातो वर्षमिश्वस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोर्धिचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तो तेयं जिष्मो यश्च नो द्वेषितम् ओ जम्भे दधामि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धं पुष्टिवर्धनं उर्वारुकमी भवन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् एते सहस्रमयुतं पाशा मृत्योर्मर्त्याय हन्तवे तान् यज्ञश्चमाय सर्वान् वयजामहे मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय मृत्योर्मे पाहि यो रुद्रो अग्नो योऽप्सु ओषधिषु यो रुद्रो विश्वा भुवनानि विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु इत्येकादशो नमाकः शिवशम्भुनाथ भगवान की जय श्री उमा महेश्वर भगवान की जय यदि नमकाध्याय समाप्तः अथ चमकाध्याये नमः अभिषेकः हरः ॐ अग्ना विष्णुः सजोषसेमा वर्धन्तु वाङ्गिरः जुम्नेर्वाजे विरागदम् वाजश्च मे वृषभश्च मे वैदिश्च मे वृदिश्च मे दितिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानः च मे ध्यानश्च मे स्वश्च मे चित्तं च माधितं च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च माओजश्च मे सहरश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनोश्च मे शर्म च मे वर्म च मे अङ्गानि च मे स्थानि च मे परगुंसि च मे शरीराणि च मे इति नमः ॐ ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मन्यश्च मे भामश्च मे मश्च मे अम्बश्च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्रागोया च मे रुद्धं च मे रुद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे दिशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सुक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे विद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुकृतं च मे रुद्धं च मे रुद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे इन्द्रियोन्वाकः ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मे अनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वशश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविश्च मे ज्ञात्रं च मे असूश्च मे प्रसूश्च मे क्षीरं च मे लयश्च मे ऋतं च मे अमृतं च मे क्षमं च मे अनामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायित्वं च मे अनमित्रं च मे अभयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे इति तृतीयोन्माकः ॐ वर्क च मे सुनृता च मे पय्यश्च मे रसश्च मे घृतं च मे मधो च मे सद्यश्च मे सवदिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च माध्वजं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मा पुष्टिश्च मे विभो च मे प्रभो च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे अक्षितिश्च मे कुय्यवा च मे अन्नं च मे अक्षुश्च मे वरेश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधुमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मे अणवश्च मे श्यामाकाश्च मे निवाराश्च मे इति चतुर्थो नमाकः ओम अस्मात् मे मृतिकाच मे गिरियच्च मे पर्वताच मे जगदाच मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यच्च मे शीशं च मे गर्भश्च मे श्यामं च मे रोहं च मे अग्निश्च मे आपश्च मे विरदश्च मे औषधयश्च मे कुट्टपच्चं च मे कुट्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशुवरण्याश्च यज्ञेन गर्भदां वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसौ च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे अर्थश्च मे यमश्च मे इतिश्च मे गतिश्च मे नमाकः ओम अग्निश्च मे इन्द्रश्च मे सोमश्च मे इन्द्रश्च मे सविता च मे इन्द्रश्च मे सरस्वती च मे इन्द्रश्च मे पूषा च मे इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च मे इन्द्रश्च मे मित्रश्च मे इन्द्रश्च मे वरुणश्च मे इन्द्रश्च मे त्वष्टा च मा इन्द्रश्च मे धाता च मे इन्द्रश्च मे विष्णुश्च मे इन्द्रश्च मे अश्विनौ च मे इन्द्रश्च मे मरुतश्च मे इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथ्वी च मे इन्द्रश्च मे अन्तरिक्षं च मे इन्द्रश्च मे दौश्च मे इन्द्रश्च मे दिशश्च मे इन्द्रश्च मे मूर्धा च मे इन्द्रश्च मे प्रजापतिश्च मे इन्द्रश्च मे इति षण्ठोन्माकः ओम अगुंश्च मे रश्मिश्च मे अदाभ्यश्च मे अधिपतिश्च मे उपागुंश्च मे अन्तर्धामश्च मे इन्द्रवायुश्च मे मित्रावरुणश्च मे अश्विनोश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्ती च मे अग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मे ऋतुग्रहश्च मे अतिग्राह्याश्च मे इन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुद्याश्च मे माहेन्द्रश्च मे आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पाद्मवतश्च मे हारिवजनश्च मे
इति सप्तमो नमकः ओम इदमस्तमे वैरिष्टमे वेदिष्टमे दिष्णियाष्टमे श्रुतष्टमे चमसाष्टमे ग्रावाणाष्टमे स्वरवष्टमे उपरवाष्टमे ऋषिवणीष्टमे द्रोणकलशष्टमे वायुव्यानिष्टमे पूतवृष्टमे आदवनीष्टमे अग्निध्रं चमे वृधानं चमे गृहाष्टमे सदष्टमे पुरोडाशाष्टमे पचताष्टमे अवृतष्टमे स्वगाकारष्टमे इत्यष्टमो नमकः ओम अग्निष्टमे धर्मष्टमे अर्कष्टमे सूर्यष्टमे प्राणष्टमे अश्वमेघष्टमे पृथ्वीष्टमे आदित्यष्टमे दितिष्टमे देवष्टमे शक्करिरङ्गुरयोदिषष्टमे यज्ञेन गर्भदां मृक्षमे सामचमे स्तोमश्चमे यजुश्चमे दीक्षाचमे तपश्चमे ऋतुश्चमे व्रतंचमे अहोरात्रयोरुष्ट्या बृहद्रतं तरे च मे यज्ञेन कल्पेताम् इति नमो नमकः ओम गर्भाष्टमे वत्साष्टमे त्रिवीश्चमे दित्यवार्चमे दित्योहिचमे पंचाविश्चमे त्रिवत्सश्चमे त्रिवत्साचमे तुलवार्चमे तुलोहिचमे षष्ठवाचमे षष्ठोहिचमे उक्षाचमे वशाचमे ऋषभश्च मे वेहच्चमे नृणाश्चमे देवनश्चमे आयुर्यज्ञेन गर्भतां प्राणो यज्ञेन गर्भतां पानो यज्ञेन गर्भतां व्यानो यज्ञेन गर्भतां चक्षुर्यज्ञेन कल्पतागुं श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग् यज्ञेन कल्पतां आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां इति दशमो नमकः ओम एकादशमे तिस्रश्चमे पञ्चदशमे सप्तदशमे नवदशमे एकादशमे त्रयोदशमे पञ्चदशमे सप्तदशमे नवदशमे एकविंशतिश्चमे त्रयोविंशतिश्चमे पञ्चविंशतिश्चमे सप्तविंशतिश्चमे नवविंशतिश्चमे एकत्रिंशच्चमे त्रयत्रिंशच्च मे चतुर्षष्टमे अष्टोचमे द्वादशमे षोडशमे विंशतिश्चमे चतुर्विंशतिश्चमे अष्टाविंशतिश्चमे द्वात्रिंशच्चमे षट्त्रिंशच्चमे चत्वारिंशच्चमे चतुश्चत्वारिंशच्चमे अष्टाचत्वारिंशच्चमे वाजश्च प्रसवश्च बीजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धाश्च व्यस्निश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भवनश्च एकादशो नमकः ओम इडादेव होर्मनोदग्निर्बृहस्पतिरुक्तामदानि शगुं शशति विश्वे देवाः सूक्तवाचः पृथ्वी मातर्मा माहेगुं सरमदमनिस्सय मदजनिस्सय मदवक्ष्यामि मदोदिष्यामि मदमुक्तिं देवे भवाचं द्यासगुं सतरुष्यण्यां मनुस्से व्यस्तं मा देवावन्तु शोभायै पितरो नमदन्तो ओम शान्ति शान्ति शान्तिः इति चमकाध्याय समाप्तः ओम नमः शिवाय अथ पुरुष सूक्तेन महाभिषेकः हरः ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वा तिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं मुतामृतत्वशेषानः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो यायाङ्गुश्च पुरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादोर्भवदेत् पुरुषः पादोऽस्य यः भवत् पुनः ततो विश्वम्यक्रामतः शासनानशने तस्माद् विराडजायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिचित पश्चात् भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवायज्ञमतनुतवसन्तोऽस्यासि राज्यं ग्रीष्मयुग्मशरद्धये सप्ताशासन् परिदयः त्रिसप्तसमितकृताः देवायज्ञं तन्वानाः अवग्नान् पुरुषं पशुं तं यज्ञं वैरिष्य प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा यजन्तः साध्या ऋषयश्च ये तस्मादज्ञात् सर्वतः सम्पृतं क्षिताज्यं पशुं सागं चक्रे वायुव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये तस्मादज्ञात् सर्वतः ऋचः सामानि जग्रे चन्दागं शिचिद्रे तस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादश्वाजायन्त एकेचो भयादतः गावो अजग्निरे तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषमिदुः कथिता विकल्पयन्न मुखं किमस्य को बाहो कावरूपादा उच्चैरे ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः पूर्व तदस्य द्विश्चपद्भ्यागं शिद्रो अजायत चन्द्रमा सोजाता चक्षुस्सुरो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणत्वयुजायत नाभ्यासिन्तरिक्षगं शेष्णोदो समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश श्रोत्रात् तथा लोकाग्मकल्पयन्न वेदाहमेतं पुरुषं महन्तम् आदित्यवर्णं तमसस्तुपारे सर्वाणि रूपाणि चित्तधीरः नामानि कृत्वाभिवदन् यदास्ते धाता प्रस्ताद्य मुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रतीत्सः त्वमेव विद्वान् मृतय्य भवति नान्यपन्थायिनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रतिमान्यासन् तेहनाकं महिमानस्य चन्द्रे यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः अभ्यसम्भूत पृथ्वीर्साच्च विश्वकर्मण समवर्ततारे तश्चतुष्टाविदध्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्ने वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसप्रस्ताद त्वमेव विद्वान् मृतय्य भवति नान्यपन्था
खण्डित एनाय प्रजापतिश्चरति गर्भ्यन्तः जायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजानन्ति योने मरीचीनां प्रविच्छन्त्वेतसः यो देवेभ्याधिपति यो देवानां पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्रह्मये रुचं ब्रह्म्यं जनयन्तः देवाग्रे तदब्रुवन्नायस्त्वैवं ब्रह्मणो विद्यात् तस्य देवा सर्वसेष्ठते लक्ष्मीश्च पत्न्या होरात्रिपार्श्वनक्षत्राणि रूपम् अस्मिना व्यातम् इष्टं मनिषाण अमुं मनिषाण सर्वं मनिषाण ॐ दक्षयोरारुणीमहे गातुमिज्ञाय गातुमिज्ञपदये दैवे स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः वृतं जगातुवेशजं शन्नाथ देवदेशं चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः इति पुरुषसूक्तं समाप्तम् अथ पाणिमन्त्रः आता जे यजमान आहेत पूजेला बसलेले हातामध्ये तांबे घेतले पळी घ्यायचा ओम नमः शिवाय म्हणत श्री महादेवांच्या मस्तकावर आपण जल अर्पण करायचं आहे ओम अथ पाणिमन्त्रः ओम निधनपतये नमः निधनपतान्तिकाय नमः ओम ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिंगाय नमः ओम हिरण्याय नमः हिरण्यलिंगाय नमः ओम सुवर्णाय नमः स्वर्णलिंगाय नमः ओम दिव्याय नमः दिव्यलिंगाय नमः ओम भवाय नमः भवलिंगाय नमः ओम शर्वाय नमः शर्वलिंगाय नमः ओम ज्वालाय नमः ज्वाललिंगाय नमः ओम ज्योतिषे नमः ज्योतिर्लिंगाय नमः ओम शिवाय नमः शिवलिंगाय नमः ओम आत्माय नमः आत्मलिंगाय नमः ओम परमाय नमः परमलिंगाय नमः ओम सद्गुरुवे नमः ओम कुलदैवतेश्वराय नमः ओम एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिंगं स्थापयति पाणिमन्त्रं पवित्रं प्रीयतां 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 न मम इदं न मम श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय एकादश रुद्रगण भगवान की जय आता पंचामृताना महाअभिषेक होणार आहे दूध दही तूप मध साखर सर्व एकत्रित करून घ्या अथ पंचामृतेन महाभिषेकः हरः ओम नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च रुणाय च नमः शंगाय च पुष्पिते च नमोग्राय च भीमाय च नमोग्रेवधाय च दूलेवधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो रुक्षभ्यो ऋकेशभ्यो नमस्ताराय च तारकाय च नमः शम्भवे च मयोभवे च नमः शंकराय च मस्कराय च नमः शिवाय च शोधराय च नमः तीर्थाय च कुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय च चोतरणाय च मातराय च लाभ्याय च नमः षष्ठाय च फन्याय च नमः शिवत्याय च प्रवाह्याय च इति पंचामृतेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि शिवसाम्बजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव श्री उमामहेश्वर भगवान की जय आता आपल्याजवळ लिंबू आणि साखर असेल तर लिंबू साखर घेऊन हे करा नाहीतर सर्व देव जे आहेत स्वच्छ धुवून शिवाष्टोत्तर शतनामावलीसाठी तयार करून ठेवा अथ शिवलिंगाष्टकम् ब्रह्ममुरारि सुरार्चितलिंगम् निर्मलभासित शोभितलिंगम् जन्मज दुःख विनाशनम्
तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहनकरुणाकरलिङ्गं रावणदर्पविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शुद्धसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय दक्षसूयज्ञविनाशकलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं कनकमहामणिभूषितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय देवगणावलिसेवितलिङ्गं भावैर्भक्तभिरेव च लिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गं अष्टदरिद्रविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गं परात्परं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
लिंगाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालम् ओंकारममलेश्वरम् परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमाशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृष्णेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायप्रातः पठेन्नरः सप्तजन्मः कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। तुम्हें नहाने के लिए मैं निर्मल गंगा जल लाया हूँ। मैं निर्मल गंगा जल लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ। मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। त्रिजन्म पाप नाशन के मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ। मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। माननंद की चंपक माला अर्पण करने लाया हूँ। मैं अर्पण करने लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में भक्ति भाव से आया हूँ। आत्म प्रकाशन के लिए श्री धूप दीप मैं लाया हूँ। श्री धूप दीप मैं लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। संकट नाशन के लिए मैं घंटा नाद करता हूँ। मैं घंटा नाद करता हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विश्व के शांति के लिए मैं पंचामृत भोज लाया हूँ। मैं पंचामृत भोज लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विषय वासना नाशन के मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ। मैं सुवर्ण दक्षिणा
नम्र भाव से भजता हूँ मैं, तुमसे वर मुक्ति चाहता हूँ, मैं तुमसे वर मुक्ति चाहता हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। आता काही क्षणात शिवाष्टोत्तर शतनामावली प्रारंभ होणार आहे। तरी सर्व सद्भक्तांनी ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करायचा आहे। या कोरोना महामारीमध्ये आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही, अशा या परिस्थितीमध्ये श्री महेश स्वामी यांनी सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कार्य करत भक्तापर्यंतच श्री शंभू महादेव व पार्वतींचा आशीर्वाद घरापर्यंत देऊन पोहोचवलेला आहेत। म्हणजे तुम्ही मंदिरात आला नाही तरी काय झाला, तुमचा कुलदैवत आणि स्थानदेव जे आहेत तेथेच तुम्हाला घरी येऊन आशीर्वाद द्यायला कटिबद्ध झालेत। तो प्रयत्न समाजामध्ये सर्वधर्म समभाव या उद्देशाने त्यांनी काम केलेला आहे। हा त्यांचा आज कार्य आहे। श्री महेश स्वामी यांचा कार्य खूप अधिक चांगला आहे। सर्व सद्भक्तांनी त्यांना मदतही करत असतात आणि पूजेला बसायचे जे व्यक्ती आहेत, दाम्पत्य यजमान जे आहेत, आज सायंकाळी बसणार आहेत हवनाला, त्यांनी आपापला नाव द्यायचं आहे आणि थोडंच दिवस राहिलेले आहेत। 15 तारखेपर्यंत अधिक मास आहे, 16 तारखेला अमावस्या आहे आणि 17 तारखेला श्री नवरात्र प्रारंभ होतो। तरी सर्व सद्भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे। आता शिवाष्टोत्तर शतनामावली प्रारंभ होत आहे। आता शिवाष्टोत्तर शतनामावली प्रारंभ होत आहे। तरी सर्व सद्भक्तांनी ओम शिवाय नमः हा मंत्रोच्चार करायचा आहे। ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शिवाय नमः, ओम शंभवे नमः, ओम शिवाय नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शिवाय नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम शिवाय नमः, ओम वामदेवाय नमः, शिवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, शिवाय नमः, ओम खट्वांगिने नमः, शिवाय नमः, ओम नीललोहिताय नमः, शिवाय नमः, ओम शंकराय नमः, शिवाय नमः, ओम शूलपाणे नमः, शिवाय नमः, ओम खट्वांगिने नमः, शिवाय नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, शिवाय नमः, ओम शपिष्टाय नमः, शिवाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, शिवाय नमः, ओम श्रीकंठाय नमः, शिवाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, शिवाय नमः, ओम भवाय नमः, शिवाय नमः, ओम शर्वाय नमः, शिवाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, शिवाय नमः, ओम श्रीकंठाय नमः, शिवाय नमः, ओम शिवप्रियाय नमः, शिवाय नमः, ओम उग्राय नमः, शिवाय नमः, ओम कामारये नमः, शिवाय नमः, ओम कपालिने नमः, शिवाय नमः, ओम अंधकासुरसूदनाय नमः, शिवाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधये नमः, ओम भीमाय नमः, ओम परशुहस्ताय नमः, ओम मृगपाणये नमः, ओम परशुहस्ताय नमः, ओम जटाधराय नमः, ओम कैलासवासिने नमः, ओम कवचिने नमः, ओम कठोराय नमः, ओम त्रिपुरांतकाय नमः, ओम वृषांकाय नमः,
ओम वृषभारूढ़ाय नमः ओम भस्मोद्धूलितविग्रहाय नमः ओम सामप्रियाय नमः ओम स्वरमयाय नमः ओम त्रिमूर्तये नमः ओम अजनीश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोमसूर्याग्निवेचनाय नमः ओम हविषे नमः ओम यज्ञपतये नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्त्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम वीरभद्राय नमः ओम गणनाथाय नमः ओम हविषे नमः ओम यज्ञपतये नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्त्राय नमः ओम दुर्दर्शाय नमः ओम गिरीशाय नमः ओम हिरण्यरेतसे नमः दुर्दर्शाय नमः ओम गिरीशाय नमः ओम अनघाय नमः ओम भुजंगभूषणाय नमः ओम भर्गाय नमः ओम गिरिधन्वने नमः ओम कृत्तिवाससे नमः ओम पुरारातये नमः ओम भगवते नमः ओम प्रमथाधिपाय नमः ओम नित्याय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम सूक्ष्मतनवे नमः ओम अव्यग्राय नमः ओम जगद्रूपिणे नमः ओम जगद्गुरुवे नमः ओम व्योमकेशाय नमः ओम महसेनजनकाय नमः ओम चारुविक्रमाय नमः ओम रुद्राय नमः ओम भूतपतये नमः ओम स्थाणवे नमः ओम अहिर्बुद्ध्याय नमः ओम दिगंबराय नमः ओम अष्टमूर्तये नमः ओम अनेकात्मने नमः ओम सात्विकाय नमः ओम शुद्धविग्रहाय नमः ओम शाश्वताय नमः ओम खंडवर्षवे नमः ओम अजाय नमः ओम पशुपतये नमः ओम पाशविमोचकाय नमः ओम मृडाय नमः ओम पशुपतये नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम अव्ययाय नमः ओम पराय नमः ओम पूषदन्तभिरे नमः ओम अव्यग्राय नमः ओम दक्षध्वरहराय नमः ओम हराय नमः ओम भगनेत्रवर्ते नमः ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम सहस्रपदे नमः ओम अपवर्गप्रदाय नमः ओम अनन्ताय नमः ओम तारकाय नमः ओम परमेश्वराय नमः ओम इष्टलिंगाय नमः ओम प्राणलिंगाय नमः ओम भावलिंगाय नमः ओम श्री जगद्गुरुरेणाराध्याय नमः ओम श्री जगद्गुरुमरुळाराध्याय नमः ओम श्री जगद्गुरु एको रामराध्याय नमः ओम श्री जगद्गुरु पंडिताराध्याय नमः ओम श्री जगद्गुरु विश्वाराध्याय नमः ओम शिवाय नमः ओम त्रितलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्मपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम् इति बिल्वपत्राणि धारयामि ओम सुशान्तिर्भवतु भवन्तु भवन्तु दीर्घमायुः श्री गुरुभ्यो नमः नमः श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। आता आरती प्रारंभ होणार आहे। श्री गणपति गजानन भगवान की जय। श्री विघ्नेश्वर भगवान की जय। शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, धोंदिल लाल विराजे सूत गौरी हर को। हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, माही काहे ना जाय लागत हूँ पद को। जय जय श्री गणराजा विद्या सुखदाता, धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता।
अस्तो सिद्धिदासी संकटको वैरी विघ्न विनाशन मंगल मूर्ताधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवितेरी गंडस्थल मध्यस्थ गजूरे शशिहारे जय जय श्री गणराजा विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमदा भाव भागत से कोई शरणागत आवे संतत संतत सभी भरपूर पावे ऐसे तुम महाराजा मोको अति भावे गोवी नंदन निषदीन गुण गावे जय जय श्री गणराजा विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन दीजी दाता जय देव श्री गणपति गुरु जायते नमो नमः योगे 28 विटेवरी उभा वामांगी रघुमाई दिसे दिव्य शोभा कुंडली का वेडी पर ब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हो पाशो पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलागा जय देव तुळसी माळा गळा कर ठेवूनी कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाडे देव सुरवर नित्य येते भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हो विग्रह पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा चवला जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाला गळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा हो स्वामी पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलागा जय देव ओवाळू आरत्या कुरवड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णाचा कीर्ती जय देव जय पांडुरंगा हो स्वामी पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलागा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नाने जे करीते दर्शनाळे मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळीते जय देव जय पांडुरंगा हो स्वामी पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलागा जय देव ओम सुशांतिर्भवतु सन्मंगलानि भवन्तु दीर्घमायुः ओम कर्पूर गौरम कर्णावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवामी सहितं नमामि कर्पूरदीपं निराजयामि शिवः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्नां तेहनाकं महिमानस्य चन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामकामाक्ष्य मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं रोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टमयं समुद्र परशादीशादीं एकराळ पदद पेश श्लोको भिगितो मृतस्य वसंग्रहे आदित्य सामग्रे विश्वे देवाः सभासदैते ओम श्री भोलेनाथाय नमो नमः इति मंत्र पुष्पांजलि भोलेनाथ पार्वती गंगा चरण मध्ये अर्पणं करोमि। आज पूजा बसलेल्या यजमानाने आपण आता क्षमा प्रार्थनासाठी खाली बसून क्षमा प्रार्थना करायची आहे। आत्मादं गिरिजामधि सहजरा प्राणा शरीरं गृहं पूजा देविषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वांगिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो दवाराधनं करचरणं कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं
वेदम वा सर्वमेव तदक्ष्मस्व जय जय कर्णार्थे श्री महादेव शंभो हर हर कर्णार्थे श्री महादेव शंभो शिव शिव कर्णार्थे श्री महादेव शंभो श्री भोलेनाथ भगवान की जय श्री शंभुनाथ भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव ओम नैवेद्यं शरसोपेतं नानाक्षसमुनितं दधिक्षीरवृतोपेतं नैवेद्यं प्रतिगृहतां नैवेद्यां द्विषे स्वार्घ्यं भवपाणीयं समर्पयामि ओम नैवेद्यं ते अर्घ्यरूपेण स्वीकृत्य नन्दादिकेन स्नापयामि ओम शांति शांति शांति। आता आज बुधवार पंचमी षष्ठी तिथी आज पूजा येथेच संपन्न झालेला आहे। तरी सर्व सद्भक्तांनी पूजेला लाईव्ह बघत आहात त्यांनी असंच सर्व सद्भक्तांना सांगायचं आहे की लाईव्ह हा कार्यक्रम खूप चांगला असतो आणि पूजेच्या ह्याच्यामध्ये या महारुद्राभिषेक आणि महायागामध्ये जे भक्तांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी हा नाव नोंदणी करायचा आहे आणि आपल्या इतर नातेवाईक व मित्रमंडळींना सुद्धा सांगायचं आहे की आपण हा हवनाचा कार्यक्रमामध्ये म्हणा शिवरुद्राभिषेकासाठी म्हणा त्यांना पूजेला बसायचं आपण सांगायचं आहे। का बरं आपण पूजेला सांगायचं त्यांना म्हटल्यानंतर तर हा अधिक मास जो आहे खूप पवित्र आणि ह्याच्यामध्ये धार्मिक आहे, ह्याच्यामध्ये चांगला असतो। जेवढं तुम्ही पूजा पाठ जप तप दान धर्म क्रिया करता तेवढा आपल्याला त्याच्या 10 पट पुण्य प्राप्त होतो आणि जो आपला पाप आहे जो कळत न कळत झालेला असतो तो सर्वनाश होऊन जातो। तर सर्व सद्भक्तांनी तो आपण आता कार्य करायचं आहे आणि आता आम्ही आज बुधवार पूजेचा शिव रुद्राभिषेकाचा पूजेचा आम्ही येथेच विराम देतो। ओम शांती शांती शांती।